भावांनो बहिणींनो, आता चालू काम करू मला सगळं दम्माची काय बोल येऊ ना. एवढाच भाजीपाला 100 रुपये झाला मित्रांनो. काय करायला पाहिजे मला खाली पाय पाणी अंदर पाय पहिला दिदे डाळ कर पहिली कुची दू देता दिले त्याला बरं होईल. पाणी पाहिजे होतं प्यायला. पाणी आणतो बा आता कामच करून आलीस म्हणजे पाणी देणार ना. एवढं पाहिलं दे व्हायचं निबर बाई ये रे दादिया. बाई एक कपडे धुवायली कवा केली आंघोळ आता का जरा दिवसांना दिवस ती सुधरत नाही. सकाळच्या दुपार बघून होणार काय बघ उन्हात किती गरमी होती. काय झालं आता आंघोळ केली कशी घसाचा काऊन हे झाली उदास लय दाढ दुखायची हो. काय झाले कान दाढीला अरे चेंगरला असं नाही तर फुगली असेल ती लय चाव व्हायली हां लय चाव व्हायली. रात्री तर झोपची नाही गेली. तुला तर म्हणलं चल दवाखान्यात जावं लागेल मग गोळ्या आणलं का पाणी आणलं होय बाई. हे पहा मोठी मुलगी ह्या बाईची थँक्यू. ह्या बाईची ती मोठी मुलगी इकडे बाहेर ही मोठी मुलगी ही सगळ्यात 4 नंबरची मुलगी. 3 मुली 1 मुलगा. मुलगा गेला आंघोळीला मुलगी झाली कपडे. इकडे बाय का बाई काय नाव आहे तो पाणी तुलाच आणलंय मला आणलंय का पाणी पिता ना आकर बरं. असं दात दुखायला लागलाय पाणी पण पिता येईल. काय झालंय काय झाले काय नाही होतं मग तुला म्हणायला दवाखान्यात चालतं तू येईनच ना. हां पाठी करून आ करून दाखव का असंच करायचं आज करावं लागत असते. असे आकडे लावते बाई तोंडाला दाढ काढून घेऊ ना तर मग मला अक्कल दाढ येत असं. आता कशाची आता अर्धा 30 वर्ष 30-35 वर्ष झाली आता अकल दाढ कुठून असते. पहा मित्रांनो मित्रांनो बघा आमच्या मॅडमचं अकल दाढ येली म्हणतील आता. हे अक्कल दाढ येत असतं धुतलं का पट आवर लयच ऊन पाडलं रे येड्यावानीच बेकार. हां हे पहा ऊन मित्रांनो हे काय 6:30 वाजले तरी कसं अजून बी सुद्धा गरमायला लागले. कायच करायला पाहिजे बा. हां दिदा बाई चहा करते का ग दूध आहे पहा मित्रांनो झाडं वाढवलेत. बोर तर असे नंबर 1 आली बा. हे पहा बोरीचं झाड केवढं आहे 1 ते 1.5 फुटापर्यंत वाढलं आहे. कडीपत्ता आहे त्याच्यात हे तर कडीपत्ता त्याच्यात बोर. हे पहा पुन्हा इकडं आंबा त्याच्यात टरबूजाचा वेल. हे इकडे बी चिंचेचं झाडं वाढेत. या बाई टरबूज केवढं पहा मित्रांनो हे टरबूज पहा. एक पत्रावर पण आहे इथं वर ते दिसणार नाही जरा हे बा ते पहा ते इंगलच्या खाली हे पहा असं रोज पाणी टाकते आमची लेक माहीत लेक आमची माझी लेक रोज पाणी टाकते. याने न सकाळी दुपारी पाय फुलते दुपारी केली बी. बोरीचं झाडले भारी वाढलं रे पण नाही का. आणि मम्मी पहा मित्रांनो कसं पहा भाजीपाला पण सॉरी झाडं आपले इकडे परत इकडे गुलाबाची फुलं काल आणली जाऊन आणि अजून काय हे पालुरीत नाही फुटली अजून. इकडं पहा पपई पण लयच मोठ्या पपई होत्या त्याच्यात 2-3 झाडं ठेवली त्याच्या खाली एक टरबूजच येईल. इकडे पहा आंब्याची झाडं नुसते पानं वाळायलेत आणि परत पालोरा फुटायला लागले. आंबा वाळायला पानं वाळायलेत आणि त्याला पालोरा फुटायला लागला. हे पहा हे कडीपत्ता थोडं पाणी त्याला भेंडी आहे मिरच्या आहेत आणि शेवग्याची शेंगा. आज काय शेवगा शेंगाची भाजी मी आता भाकर नाही खाल्ली काय नाही तशीच आहे भाकर. शेवगा शेंगा वांगे भेंडी आंबा आणला होता कापून पुढे
हे दे खाली त्याचे ते बी आहे का आपण मित्रांनो आंबा कापून आणलाय मस्त तिने खाऊन घे. गोडे वजले होऊ लागलं मी असं कापून घेतलं. ऐकतो खायचं तुम्हाला जे भात काय गोडे आंबा हा हेच गोडे गोडेले हेच भारी लागलाय. आंबा पण चावता येईल दीदी काय करायला आमची दाखवू तुम्हाला आता इकडं कोथिंबीर खुडायला लागली पीठ मळलं पा पीठ आहे मळलं आता वरण टाकलं शिजायला तुरी डाळ शिजली का हा तिथे राडा केलाय का घरात काय राड आहे हो येड्या आणि दिवसभर तुम्ही पाव पाव कटाळून गेले नसते बाई असतं लईच लवकर येणं काम धंदावरलं असतं हा कताच काम केलं बाबा 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 ठीक आहे काट्यानं खाय ना कुठं काट्या होता नाही का कुठं काम त्याला खायचे असते ही काय बाई भाकर जशाला तशीच आहे खाल्लीच नाही भाकर खाजा रे तू चौकात ये ना घेली भाकर इकडे दाडानं खायची दाढ बदलायची ट्रेन कशी पटरी बदलायची तशी आपण पटरी बदलायची ते वरी काय पाय कॅरी बॅग मध्ये काय हे केवढं ठुललंय का काय ते जसं वाळू घाला काय केलं रे काय काय मी त्याच्यात बघायचे हा वाळलेले मस्त वाळलेल्या माश्या कोण खाणार आहे याला खा नाही तर मग ते टाकू याच्यात गोगल गाय पण आहे मग आता वाळलेल्या मासे आहेत ना ते चांगले असतात खाल्लेले पडते ना कटाळणी लागली नाहीत पडत पडून जाते राहू दे तशा मुंग्या वरी जाते निघून मुंग्या झाल्यात त्याच्यात हा कडे हां माप टाकला त्याचे बाबा एवढं नारळ फोडून आणा बरं तू बुकीत फोड तुम्ही बुकीत या बुकीत फोडा मी तुम्हाला 100 रुपये देते तू काय कर 10 बुक्या मार तुला 500 रुपये देतो मी हां मी दगडानं तर फोडू शकते ना हा तसं तर मग मी एका ठोक्यातच फोडू शकतो खोबळा आहे हो याच्यात लय दिवसाचे बारकी असती तर तिनं फोडून खाल्ला असता आतापर्यंत फोडू का मारतोला ना आपल्याकडे मारतोला काढून जरा इळा आहे काय नाही करायची याला खाली न्यायचं याच्यावर दगड टाकायची अशी नको तर येवच फुटून जाते खोबळच बाहेर उभं करायचं असं अरे सोलतो मी त्याला कांता नाही गेलो सोलतो ना असं खोबळ असं ठेवायचं मातीत आणि वरून दगड टाकायचा एका दगडातच फुटून जाईल तिथे लिहायचं आंबे कामावर हे तर लय नारळ लय खराब झाले आता दादा पाणी आण बरं वागा मी गोळी तरी खाते एक आताच पिलीस ना पाणी पाणी गोळी खायची मला द्या बरं तेवढी कुठे गोळे आणले तर दाढ दुखायली तुझी काही खाता हे नाही ना दिवसभर बिना पाण्याची बिना याची राहिली चल मला तुला तर दाव इंशिन घेऊ एखादं बरोबर दवाखान्यातून त्या दाढीसाठी काय जायचं दवाखान्यात तिला तर पाणी पाहिजे फक्त बाय पाणी आण ना